विकी विकी चला राजे उठा, सकाळ झाली. काय ग मम्मा, झोपू दे ना प्लीज. अगं माझं पांढरं शर्ट कुठे आहे ग? ए आई, ते इडली वगैरे मी नाही खाणार. कॅन्टीन मध्ये तेच खावं लागतं. पराठे कर ना, पराठे. आई, सकाळच्या गोळ्या घेतल्यात तुम्ही? हो घेतले मी. चल उठ बरा. कुठल्या सवयी लावून ठेवल्या देवसाने? ब्रश नाही, काही नाही, सारा पसारा पडलाय घरात. मला कार्टून बघू दे, मला सिरियल बघू दे, मला कार्टून बघू दे, मला सिरियल बघू दे, मला कार्टून बघू दे. अरे नाही, मला बघू दे. आई, अरे काय चाललंय हे? आई बघ नाही, मला कार्टून नाही बघू दे. काय कार्टून वगैरे काही नाही. आधी मला फळीवरचा डबा काढून दे. मी नाही करत फळीवरचा डब्बा. मी चाललो आपल्या मित्राकडे क्रिकेट खेळायला. बाय. तू माझ्याकडे तर बघूच नको. माझी तब्येत खराब आहे. अहो तुम्ही तरी येताना टमाटे आणणार का? आज मला यायला उशीर होणार आहे. आज मी मीटिंगला जाणार आहोत. आता तू एक काम, तू विकीला सांग प्लीज. अहो दिवाळी आली आहे. आई काय करताय? कळत नाही का? घरी लक्ष्मी पूजन आहे, त्याची तयारी सुरू आहे. तुला तर खूप कळते ना. काय झाली का तयारी पूजेची? अरे दादा, तू एकटाच आलास? वहिनी कुठे आहे? अरे तुला तर माहितीच आहे तुझ्या बहिणीबद्दल. तिच्या मनासारखं झाल्याशिवाय, तिची पूर्ण तयारी झाल्याशिवाय ती काही येणार नव्हती. म्हटलं आपणच जावं. शेवटी छोट्या अवनीला घेऊन आलो इथे. काय दादा, तिला राहू दे पूजेत, मी बसतो बाहेर. चल विकी, ए विकी, चल लवकर या. ताईला बोलू, आरती तयारी करायची आहे. मम्मी, मम्मी चल ना.
मम्मी चल ना. अरे बेटा काय करतोय? मम्मी चल ना. अरे थांब बेटा. मम्मी चल. जय देवी जय महालक्ष्मी. व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी जय महालक्ष्मी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी. हो श्री महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. हे काय लावलंय तुम्ही? लक्ष्मीचा अपमान करताय? काही समजून नाही राहिलं. काही होत नाही. अहो पण अगं, मातीच्या मूर्तीचा देव आपण पुजतो, या कागदाच्या पैशाला आपण लक्ष्मी मानतो. तू तर खरीखुरी गृहलक्ष्मी आहेस. हा पैसा जरी मी कमवत असलो तरी याची खरी मानकरी तू आहेस. तू रोज सकाळी सकाळी उठल्यावर मला चहा, नाश्ता, डबा आणि सकाळी संध्याकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा काळजी करत असतेस. या 4 भिंतीच्या आतलं सारं विश्व तू सांभाळते. ना कधी सुट्टी ना कधी थकवा. तुला तर रविवार सुद्धा नसतो ग. का नाही तुझ्यात? अगं, जेव्हा बॉस आमच्यावर चिडतो, नोकरी सोडून द्यावीशी वाटते, पण तू ना प्रमोशन ना पगार तरी कसलीही खंत नाही. आईच्या गोळ्या तू कधी विसरू दिल्या नाहीस, पण तू तुझ्या डोक्याला कधी विक्स सुद्धा लावताना दिसली नाहीस. रोज तुझे आभार मानावे वाटते, पण आमच्या घरातल्या लक्ष्मीसाठी आम्ही एवढं तर करू शकतो ना. तू खरंच साक्षात लक्ष्मी आहेस या घरची. बरोबर आहे बाबांची आई. आमच्यासाठी जर कोणी खरी लक्ष्मी असेल ना तर ती तूच आहेस. आणि हेच नाही तर सगळ्याच घरची लक्ष्मी तिथली आईच असते. थँक्यू मम्मा. शाबास प्रसाद. आज तुझ्या घरी जे लक्ष्मीपूजन झाले ना ते सर्वार्थाने सार्थक झाले. अरे, आपल्या पत्नीबद्दल, आपल्या मुलींबद्दल हीच भावना जर प्रत्येक माणसाने आपल्या मनात ठेवली ना, या जगाचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्येक जण हीच भावना मनात ठेवून जर पत्नीची, मुलीची पूजा करायला लागला ना, गर्भात होणारे मुलींचे गर्भपात बंद होतील. समजलं? खऱ्या अर्थाने आज तुझ्या घरचं लक्ष्मीपूजन सार्थक झालं. शाबास. अगं रडतेस कशाला? आता तरी खुश हो. हॅपी दिवाळी मम्मा. हॅपी दिवाळी मम्मा. हॅपी दिवाळी. मला कार्टून बघू दे. अरे मला सिरियल बघू दे. मला कार्टून बघायचं आहे. भाई और बहनों, आपके सामने हमारे सतीश कापसे ने खाने की पूरी तैयारी कर ली है. जो जो भी भूखे हमारे दर्शक और एक्टर है उनसे गुजारिश है कि वो जल्दी से खाना खाने आए. मच्छर की अगरबत्ती लगाएगा क्या मंदिर में? मच्छर की अगरबत्ती लगा रहा. बामान तो गाँव तो मम्मी चल 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 चल. अरे बेटा काय